2 दिवस झालं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी ते पाळण्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले. या अंशला घेऊन यायचं आहे इकडं खेळायला वगैरे म्हणून. तर माझी नणंद वगैरे आले होते, तर त्यांच्या पोरांना वगैरे घेऊन मग आम्ही मेळ्यामध्ये गेलो होतो पाळणे खेळवायला पोरांना. आणि अंशचे पप्पा चालले होते, तर मग त्यांना म्हणलं की पोरं आहेत सोबत, त्यांना रस्त्याने चालवायला नको म्हणून आम्हाला इथं मेल्याजवळ सोडवा आणि तुम्ही जावा, त्यांना कामाला जायचं होतं म्हणून. मग मी सगळ्या पोरांना मी एकटी घेऊन आले होते. माझी नणंद ते मागून येणार होते तिथं, त्याच्यामुळं पहिलं मी आले इथं. आणि मग हे पोरं खूपच जास्त सतवत होते म्हणून मी त्यांना म्हणलं जा मिकी माऊसमध्ये बसा. मग तोपर्यंत ते मिकी माऊसमध्ये खेळत होते आणि त्यांचं खेळणं वगैरे चाललं होतं. थोड्याच वेळाने मग माझी नणंद ते आले आणि त्यांनी आल्यावरती मग आम्ही दुसरीकडं पण पोरांना सगळीकडं खेळवलं. खूप चांगलं आहे, असं आलंच पाहिजे सगळीकडं मेला वगैरे पोरांना खेळायला. कारण की पोरं ॲक्टिव्ह राहिले ना तर त्यांच्यामध्ये जास्त जोश येतो आणि आधीच असतो त्यांच्यामध्ये जोश, पण त्यांना सगळ्या गोष्टी अशा ॲक्टिव्ह ठेवल्या पाहिजे. तर इथं तुम्ही बघू शकताय. मग त्यांनी आल्यावरती मग आम्ही इकडं गाडीमध्ये वगैरे बसवायला घेऊन गेलो. तर इथं गाडीमध्ये पण तिथं त्यांनी एवढ्या उड्या मारल्या मिकी माऊसमध्ये की खूपच जास्त थकले होते, पूर्ण घामोघाम झाले होते. नंतर मग इकडं गाडीमध्ये बसवल्यावरती गोल गोल फिरले. नंतर परत ट्रेनमध्ये वगैरे बसवलं त्यांना, तिथं पण गोल गोलच फिरायचं. डोकं खूप जास्त भिंगलं होतं. नंतर ह्या ट्रेनमध्ये तर शांतच बसले होते कारण की खूप थकले होते ते, पण तरी पण त्यांच्यामध्ये जोश होताच. मग नंतर ह्या जम्पिंगमध्ये त्यांना बसवलं. मग जम्पिंगमध्ये पण बसल्यावरती बघू शकताय तुम्ही किती उड्या मारल्या. काय पोरं तर थकतच नाही, पोरांमध्ये खूप जास्त एनर्जी असते. तुम्ही तर बघितलंच असेल मिकी माऊसमध्ये किती उड्या मारल्या होत्या. आणि तिकडं पण गाडीमध्ये गोल गोल फिरले, ट्रेनमध्ये गोल गोल फिरले, पण ते तरी पण त्यांच्यामध्ये एनर्जी होती. इथं जम्पिंग पण केल्या आणि नंतर हे गेमिंगमध्ये ते ट्रे हॉकी पण जिंकले. आणि नंतर आम्ही खायला आलो इकडं, सगळेजण बसले. तर आम्ही पहिलं तर मंचुरियन खायचं होतं, पण मंचुरियन नव्हतं. मग आम्ही दाबेली खाल्ली. दाबेली एवढी पण खास नव्हती. मग नंतर आम्ही टॉप वगैरे घेतले, पोरांना गाड्या वगैरे घेतल्या. असा होता माझा ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.